सावकाश. तुम्ही हात धरलाय ना, मी सांभाळायची काही गरजच नाही. तुम्ही पण काही कमी रोमॅन्टिक नाही आहात. संगतीचा असर. बर, एक मिनिट. या. आहो पण आधी सांगा तर, कुठं आलोय आपण? अशा ठिकाणी आलोय जिथं तुमचा बर्थडे एकदम स्पेशल 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 होणार आहे आणि आयुष्यभर तुमच्या आठवणीत राहणार आहे. या, सावकाश. धैर्य, आहो अजून किती वेळ? आलो. बस 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 बस, थांबा थांबा थांबा. पोहोचलो. आता ना माझे काही छोटे फ्रेंड्स आहेत, स्पेशल आहेत आणि ते तुम्हाला बर्थडे विश करणार आहेत. ओके? फुल देत आहेत तुम्हाला, घ्या. अरे बापरे, थँक्यू थँक्यू थँक्यू. बस बस धैर्य, आता प्लीज पट्टी उघडा, मला बघायचे. आहो कोण आहे ते सगळे? हो 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 हो, द वेट इज ओव्हर नाव. आणि हे जे माझे फ्रेंड्स आहेत ना, ते तुमच्या सुद्धा खूप जवळचे आहेत बरं का. मीच पट्टी उघड. नाही नाही नाही, एकच मिनिट खोलतोय की, थांबा जरा. अरे थँक्यू 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 सो मच. साविताई, ग्रेटिंग बघ की का आम्ही बनवलेलं. अरे वा, मस्त केलंय. एक मिनिट. खूप गोड केले. मग कसं वाटलं सरप्राईज? शब्द नाही आहेत माझ्याकडे सांगायला, एवढं भारी वाटलं. धैर्य, माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट बर्थडे हा. थँक्यू थँक्यू सो मच. बरं, आता काय दिवसभर इथंच थांबायचंय काय, की आजचा हा स्पेशल दिवस या लहान मित्रांबरोबर सेलिब्रेट करायचा आहे? याच्यापेक्षा वेगळं सेलिब्रेशन काय असूच शकत नाही. साविताई, तुझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही छोटासा कार्यक्रम ठेवला, वृक्षारोपणाचा. तर आपण या शाळेच्या आवारात ही रोपं लावू. चालेल, पण मी एकटी नाही रोपं लावणार. माझ्यासोबत धैर्य पण वृक्षारोपण करतील. अरे नाही 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 नाही, नका. तुम्ही लावा की. नाही, खरंच नका, खरंच. तुम्ही लावा की झाड. नाही नाही, चला ना.
काय? अहो कसं शक्य आहे पण? हो 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 मी विचारते. विलास, मोहित्यांची फाईल अजून पुढे का नाही सरकली? काय फाईल तर रेडी होती की. अरे रेडी होती ना, मग त्याच्यावर धैर्याच्या सह्या का नाही झाल्या अजून? हा धैर्य कुठे जातो, काय करतो, काही पत्ताच नसतो. हल्ली ऑफिसलाही येत नाही. ठीक आहे, मी बघतो. दया, अरे हिला काय झालंय? हे जे काय झालंय ते तुझ्या पोरामुळे झालंय. म्हणजे धैर्यामुळे? म्हणजे मला कळलं नाही. अगं ही दोघं फिरायला गेली होती, तेव्हा सांगितलं होतं. इंजिनचा काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालाय. अहो मग आता काय करायचं? मेकॅनिकला लोकेशन पाठवतो. तुम्ही जरा मागवा, काय ना गाडीतून धूर बीर येईल, त्रास व्हायचा तुम्हाला. मागवा जरा. हो हो हो. खाली रस्त्यात उतरलं आणि तो निघून गेला. काय करायचं माझ्या पोरगीनं? आणि मी तिथेच थांबले त्यांची वाट बघत. तेवढ्यात एक मूर्ख गाडीवाला आला आणि चिखल उडवून गेला माझ्यावर. विलास, धैर्य नेमका कुठल्या मीटिंगला जात असतो सारखा? नाही, मला काहीच माहित नाही, पण मी बघतो कुठल्या नवीन कामात बिझी आहे ते. आलोच. हिरा, तुझा फ्रेश होऊन जा. काय चाललंय? काय चाललंय हे? धैर्य हे काय वागतोय? मला काही त्याचं खरं वाटत नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे. माझ्या पोरीशी तो असं कसं वागू शकतो? हे बघ, लक्षात ठेव, शेवटचं सांगतोय, भाच्यामुळे जर आता परत माझी पोरगी रडली तर तिच्यापेक्षा तुला 10 पटीने रडायची वेळ आणीन. त्यामुळं लक्ष दे पोराकडं. प्रेमानं समजाव, नाहीतर रागानं समजाव, पण समजाव. उगाच जर त्यानं चुकीचं पाऊल टाकलं तर मग माझी बोट बरोबर सेंडचं बटन दाबतील. कळलं ना तुला? या दयाशी पंगा तर या मुजुमदाराच्या घरात दंगा. बंग.
धैर्य, कसलं भारी वाटतंय ना सगळं. खूप छान दिसतंय. भाऊ जेव्हा बघतील ना ही झाडं, त्यांना खूप आनंद होईल बघा. काय झालं, असं का बघताय? एक प्रश्न विचारू? हो, परमिशन कसली मागताय? विचारा. म्हणजे कालपर्यंत तुम्ही एवढं घाबरत होतात की कोणीतरी आपल्याला एकत्र बघल, प्रॉब्लेम होईल, आणि आज एकदम न घाबरता एवढ्या सगळ्यांसमोर माझ्यासोबत बिनधास्त. आता मी सांगू शकते ना, आपण वृक्ष रोपण्यासाठी एकत्र आलोत बघ. आणि तसं पण आता संध्याकाळनंतर आपल्याला घाबरायचं काही कारणच उरणार नाही. का? कारण भाऊंना आज मी आपल्याबद्दल सगळं सांगणार आहे. आणि एकदा का मी भाऊंना सांगितलं ना, मग आपल्याला कुणाला घाबरायची गरजच राहणार. हा, पण त्याच्यासाठी मला घरी जावं लागतं, आणि मला इथून जायची अजिबात इच्छा नाहीये. ठीक आहे की मग अजून इथं आपल्याला बराच वेळ आहे. एकदा ही सगळी कामं आटोपली ना मुलांची, त्यानंतर मग आपण त्यांना खाऊ वाटायचा, त्यांच्यासोबत बसून खायचा, त्यांच्यासोबत खेळायचं, धम्माल करायची एकदम. सो घरी जायला वेळ आहे अजून. थँक्यू धैर्य, या सगळ्या सुंदर आठवणींसाठी. थांबा जरा, एवढ्यातच कुठे थँक्यू म्हणताय? सावी मॅडम, अजून तुमच्या आयुष्यात खूप सुंदर सुंदर गोष्टी घडणार आहेत. मुजुमदार इंटरनॅशनल स्कूल तर ह्याच जागेवर उभं राहणार. हा शब्द आहे माझा. किती बदललीत धैर्य. या मुलांमध्ये अगदी लहान मुलांसारखेच मिसळून गेलेत. धैर्यांमधला हा बदल जसा मला दिसतोय तसा भाऊंना पण नक्की दिसेल, आणि भाऊ आमच्या प्रेमाला नक्कीच मान्यता देतील. सॉरी. थँक्यू सो मच. खा आता, पोटभर खा. आणि मला थँक्यू. आवडलं ना जेवण? अरे वा,
थँक्यू सो मच. जा. अरे वा, कसलं भारी काढलंय चिंगे. हॅपी बर्थडे. काढ काढ काढ. हॅपी. धैर्य, खरंच तुम्हाला कसं थँक्यू म्हणू ना काहीच कळत नाहीये. त्याची काहीच गरज नाहीये सावी. माझं प्रेम आहे तुमच्यावर आणि त्याच प्रेमासाठी हे सगळं केलंय मी. तरी पण थँक्यू सो 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 मच. वेलकम सो 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 मच. खरंच तुम्ही माझा आजचा दिवस खूप स्पेशल बनवला आणि त्याच्यात आठवणींचे एवढे रंग भरलेत ना मी कधीच विसरू नाही शकत. बरं, आता संध्याकाळ होत चाललीये, मला घरी जायला पाहिजे. हो, पण आपल्याला अजून स्टुडिओत जायचंय. घरी मला जेवणासाठी गेलं पाहिजे ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आज भाऊंना आपल्याबद्दल सांगणार आहे. उगाच उशीर नको व्हायला. नाही, तुम्ही जा की घरी, पण त्याआधी प्लीज एकदा स्टुडिओत चला प्लीज. आजच्या दिवसाचं शेवटचं सरप्राईज. धैर्य, पण प्लीज शेवटचं. हो, शेवटचं हो की नाही मुलांना? हो म्हणा. हो बघा, मुलं पण हो म्हणतात. प्लीज प्लीज. तुम्ही मला मनवण्यात एक नंबर आहात का तुमच्यावरच्या प्रेमामुळं मला तुम्हाला नाही म्हणता येत नाहीये तेच कळत नाहीये मला. म्हणजे तुम्ही होकार देताय तर. यस. काढा काढा, चित्र काढा, छान काढताय. काढा काढा. आणि हो, आधी मी जाणार, मग तुम्ही यायचं. ठीक. थँक्यू. भाऊ, देवाला दिवा लावून झालाय आणि सावीच्या आवडीचं सगळं बनवून तयार आहे. आता सावी आली की मस्तपैकी केक कापू आणि मस्तपैकी जेवायला घेऊ. चालतंय. बघा की अंधार पडला तरी अजून माणसांचा पत्त्या नाही. बर, रोज उशिरा येतात ती येतात, पण निदान आज तरी दिवा लागायच्या तिथे यायला पाहिजे होतं नाही सांगा बरं. हा, त्यांना माहितीये बरं का घरातली सगळी त्यांची वाट बघायला लागल्यात. घरातल्यांचं म्हणून त्यांना काही पडलेलं नाही. दीपे, तू बोलतेस की बरं नाही वाटत तुझ्या तोंडून ऐकायला? या घराचं कुणाला काय पडलेलं आहे ना सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे. आता राहिला प्रश्न माझ्या सावीचा, तिने कसं वागावं, काय वागावं हे दुसऱ्या कोणी शिकवायची गरज नाही. लाखात एक गुणाची नात आहे माझी. येईल येईल, थोडा धीर धरा. कुठंतरी कामात अडकली असेल, येईल ती. वाट बघा येतात. हा, म्हणजे आपण वाट बघूया, येतील त्या.
आणि मी काळजीला बोलत होते हो भाऊ. कसं आहे, पावसाळ्याचे दिवस आहे, कधी कुठं निसरड्या रस्त्यावरनं पाय घसरला, खड्डा नाही दिसला, त्यात पडले बिडले तर. दीपा, दिवे लागणीच्या वेळेला असं बोलतात. देवाने तोंड दिलंय ना, त्या तोंडातून जरा चांगलं बोलत जा. आणि चांगलं बोलता येत नसेल ना तर तोंड बंद करून गप्प बसावं माणसानं. मी गप बसते, तुम्ही पण बसा आणि वाट बघा येत्यात वंच. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Savi. Happy birthday to you. Many, many happy returns of the day to my lovely and beautiful birthday girl. धैर्य हो. केवढं भारी केलंय तुम्ही सगळं. हे आजच्या दिवसाचं शेवटचं सरप्राईज. इट मे बी लास्ट बट नॉट द लिस्ट. खरंच खूप भारी वाटतंय. खूप छान केलंय सगळं तुम्ही. आवडलं? खूप आवडलं. धैर्य हो, खरंच सगळंच कमाल केलंय. म्हणजे खूप भारी केलंय. ही सरप्राईज तुमच्यासाठीच आहे. ओपन करून बघा. धैर्य हो, केवढा सुंदर केक आहे. धैर्य हो, पण काल रात्रीच तर केक कापला की आपण. आता परत. अवी, यू आर अ स्पेशल गर्ल. आणि स्पेशल गर्लचा बर्थडे स्पेशलीच सेलिब्रेट व्हायला पाहिजे ना. काल जो आपण केक कापला तो छोटासा केक होता. हा मोठा केक. आजच्या दिवसाची सुरुवात जशी आपली केक खाऊन गोड झाली, तसाच दिवसाचा शेवट सुद्धा गोडच व्हायला पाहिजे की नाही. खरंच सुंदर दिवस होता आजचा, तुमच्यासारखा. तो सुंदर झाला फक्त तुमच्यामुळे. धैर्य, हा बर्थडे माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट बर्थडे. बरं चला आता केक कट करूयात. एकच मिनिट.
हा फर्स्ट मेक अ विश. आई तुम्ही भाऊ आणि हे चला की माझ्या बरोबर. अगं दीपा आता कुठं चल म्हणालीस? अहो भाऊ वनसनकडे जाऊया की आपण. हा त्या 100% स्टुडिओत असणार आहेत बघा. म्हणजे स्टुडिओ सोडून कुठे जाणार आहेत ना त्या. आणि इथं अशी त्यांची वाट बघत बसण्यापेक्षा आपण त्यांच्याकडे जाऊया. म्हणजे तेवढंच त्यांना सरप्राईज. काय विश मागितली? असू द्या, मला माहिती आहे. एकच मिनिट, जस्ट अ सेकंड. नाही पण दीपे समजती स्टुडिओत निघाली असली तर. बोलला असं तुम्ही? अहो निघाले असतील तर रस्त्यात भेटतील ना आपल्याला. त्या सेमच रस्त्यावर येणार आहेत. भाऊ मी काय म्हणते, आपण केक घेऊन त्यांच्याकडे जाऊया. तिकडे त्यांचा बर्थडे करू आणि वाटलं तर जेवायला इकडे उभ्या. आणि तुम्हाला माहिती आहे ना भाऊ, त्यांना स्टुडिओ लईच आवडतोय. आपण जर त्यांचा बर्थडे तिकडे केला तर त्यांना अजून आनंद होईल. आणि त्यांचे फ्रेंड पण आले असतील का नाही तिथं, मग आपण पण तिकडेच केक कापूया की. तेवढीच मज्जा येईल, त्यांना पण भारी वाटेल. तेवढीच वंसना सरप्राईज पण मिळेल. दीपे आयुष्यात पहिल्यांदा की नाही तुझ्या तोंडात नव्हे तर बरोबर निघालंय वा. ठीक आहे, दीपा म्हणते ते बरोबरच आहे. चला आपण सगळीच तिकडे जाऊया. घ्या केक वगैरे सगळं बरोबर घ्या. हा आणते. आपल्याला तिथं बघून पुरीला आनंदच होईल. चला चला ये लगेच. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Savi. Happy birthday to you.